सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली। जवळपास 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून विषबाधित विद्यार्थ्यांना सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। यातील 2 विद्यार्थ्यांना चंद्रपूर तर 5 विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे। तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची 133 पटसंख्या आहे। घटनेच्या दिवशी बुधवारी 126 विद्यार्थी हजर होते। दुपारच्या सुट्टीत शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना उकळलेला चणा तिखट व मीठ लावून दिला, परंतु दिलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या सुमारास उलट्या, हगवण व ताप येणे सुरू झाले। व्हायरल असल्याचे समजून पालकांनी लक्ष दिले नाही। गुरुवारी सकाळी विद्यार्थी शाळेत आले असता काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। लगेच काही विद्यार्थ्यांना सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। विद्यार्थ्यांना असलेल्या लक्षणांवरून विषबाधा झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे। सध्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे।